गायत्री गेली आहे तिचं हेअर स्टायलिस्टकडे. तिच्या केसांचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व करायला. आणि आमची ॲनिव्हर्सरी येत आहे, गायत्रीचा बर्थडे पण आहे, तर काहीतरी तर गिफ्ट घेतलंच पाहिजे. नाही घेतलं तर कसं होणार. मग आता हाच एक चान्स होता की बाहेर जायचं, तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट बघायचं. प्लॅन होता डायमंड रिंग घ्यायचा आणि तोच एक्झिक्यूट करायचा आहे. कारण बऱ्याच दिवसापासून तिला डायमंड रिंग हवी होती आणि मला चान्सच नव्हता पडत की बाहेर जायचं, शॉपिंग करायची किंवा बघायची ती रिंग. कारण नेहमी आम्ही दोघे वर्क फ्रॉम होम चालू आहे आमचं, तर असं तर होत नाही की तिला सांगून जायचं किंवा तिला न सांगता जायचं. कारण कुठे चाललं आहे तर हा प्रश्न तर असतोच. तर मग आता चान्स भेटला आहे तर आता चाललो आहे मी. पण ही क्लिप तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. कारण आताच जर का ब्लॉगमध्ये टाकली, गायत्रीला ही क्लिप दिली, तर सगळं आपला जो सरप्राईज एलिमेंट आहे तो चालला जाईल. तर मग आता मी चाललो आहे शॉपिंगला. चलो बाय. हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आम्ही आलो आहे राजस्थान फिरायला. तुम्हाला सांगितलंच आम्ही. आज आमचा सेकंड डे आहे उदयपूरमध्ये आणि आज सेकंड डेला आमचा फर्स्ट स्पॉट आम्ही सिलेक्ट केला आहे करणी माता मंदिर. तर इथे आहे रोपवे आणि आता रोपवेसाठी परत तिकीट काढायला गेला. मी इथेच वेट करते थोडंसं. आणि मी उन्हामध्ये यासाठी बसली आहे की इथे खूप थंडी आहे आणि उन्हामध्ये खूप छान वाटतं आहे. इथे रात्रीचं टेम्परेचर ऑलमोस्ट 9-10ला जातं आहे, तर खूपच बेकारवाली थंडी आहे इकडे. तर दिवसा थोडं बरं वाटतं, मग उन्हामध्ये बसलं की आणखीनच बरं वाटतं. तिकीट भेटली आहे पण वेटिंग आहे थोडंसं. 15-20 मिनटं थांबायचं आहे आम्हाला. जास्त नाही, येत आहे पटापट. मागच्या 2 मिनटातच 10 नंबर तर ऑलमोस्ट वाढले. सो लेट्स वेट. रोपवे दाखवू का? ऑलमोस्ट अर्धा तास झाला आणि वी आर स्टील वेटिंग की आमचा नंबर आला पाहिजे. अजून 10-20 नंबर आहेत. कंटाळा आलाय, झोप पण येते बसून. भूक पण लागली आहे. भूक खूप जास्त लागली आहे. 263 चालू आहे. ऑलमोस्ट 20-25 आहे. 10-15 पण नाही, 20-25 नंबर आहेत अजून. सो आम्ही बसलो आमच्या केबिनमध्ये रोपवेच्या आणि एक गंमत झाली, एक किस्सा झाला आहे, पण चांगला झाला आहे किस्सा. काहीतरी सांग, काय किस्सा झाला? ॲक्च्युली आम्ही जेव्हा लाईनमध्ये उभं होतो तेव्हा प्रत्येकने ते तिकीटचा बोर्ड पाहिला, तर तिथे आय थिंक काहीतरी प्राईस लिहिली होती की ही प्राईस आहे प्रायव्हेट कॅबिनची, ज्यात म्हणजे आम्हीच दोघं बसणार, दुसरं कोणीच येणार नाही. आणि दुसऱ्या साईडला एक दुसरी प्राईस होती ज्यामध्ये कॉमन तिकीटवालं होतं, कॉमन कॅबिनवालं. तर आम्ही आयडियली कॉमन कॅबिनचेच पैसे भरले आणि कॉमन कॅबिनवालं घेतलं. पण इथे लाईनमध्ये येऊन लागलं तर माहिती पडलं की आमची प्रायव्हेट कॅबिन आहे, पण पैसे आम्ही कॉमन कॅबिनचे भरले. तर आम्हाला कॉमन कॅबिनच्या पैशामध्ये मस्त प्रायव्हेटवाली कॅबिन भेटली आहे. सो समअप करायला सांगतो, प्रायव्हेट कॅबिनचे चार्जेस दुप्पट होते आणि एक कॉमनचे चार्जेस होते. तर आम्ही कॉमनचं तिकीट काढलं, पण त्या तिकीटवर प्रायव्हेट लिहून आलंय, तर त्यामुळे आम्हाला सिंगल कॅबिन भेटलंय दोघांना. सो आम्ही दोघंच बसलोय. मला थोडीशी भीती वाटतेय पण मला मजा पण येते. चलो व्ह्यू बघूया. नॉट स्टँडर्ड कॅबिन. अच्छा, असं आहे का? मम्मा श्री स्वामी समर्थ.
सिटीचा व्ह्यू बघ कसला भारी येतोय. इथे पॅलेस पण जवळच दिसतोय. आपल्याला त्या दिवशी बोट राईड करताना दिसत होतं ना रोपवे, मग जवळच आहे ना. ही बघा दुसरी रोपवे चालली कार्लसवाली. आणि हे बघा हे माझी अवस्था आहे सध्या. भित्री गायत्री, भित्री भागू असं बोलतात. भित्री भागूबाई गायत्री, भित्री गायत्री हे होतं ना राईम. अबे भीती वाटते. जस्ट लुक ॲट द व्ह्यू. सिटी खरंच खतरनाक दिसते. पिचोला लेक आहे ना. जर तुम्हाला दूर दिसत असेल तर त्या पिचोला लेक मध्ये बोट राईड्स चालू आहेत. आणि इकडे जग मंदिर आहे. हे जग मंदिर जिथे आम्ही काल गेलो होतो. आणि बहुतेक आता या व्हिडिओ मध्ये दिसणार नाही, पण फार दूर तिकडे मॉन्सून पॅलेस आहे जिकडे आम्ही संध्याकाळी जाणार आहे. वी आर अबाउट टू रीच. आणि माझी हार्टबीट वाढते. सगळ्यांना रिपब्लिक डेच्या शुभेच्छा. इथे आलो आम्ही करणी माता मंदिरात. तिथे शूटिंग अलाउड नव्हतं त्यामुळे आम्ही काही शूट नाही केलं. तर आता इथनं निघतोय आम्ही मॉन्सून पॅलेस बघायला. तर जाऊया तिकडे, चला. आता आम्ही आलो आहे सज्जनगडला. याला मॉन्सून पॅलेस सुद्धा बोलतात. तर इथे जाम गर्दी होती. आमचं आधी असं 2 मिनिट होतो आम्ही की जायचं नाही जायचं, एंट्री बंद होऊन जाणार आहे. पण शेवटी आम्ही तिकीट काढलीच. आणि हे पण कन्फ्युजन होतं की वरती जे जायचं आहे घाटाने तर ते आपल्याच गाडीने जायचं की ह्यांच्या ज्या असतात व्हेकल्स ते वरती सोडणार त्याच्याने जायचं. सो शेवटी आम्ही आमचीच गाडी घेतली. तर आता आम्ही वरती चाललो आहे. हॅलो. तर तुम्ही प्रतीकचं सरप्राईज पाहिलंच असेल की त्याने किती प्लॅन केलं, काय काय केलं वगैरे वगैरे. तर तसं माझंही सरप्राईजच होतं. मी जी त्याला रिंग दिली ती सुद्धा सरप्राईजच होती. पण मी ते शूट वगैरे नाही केलं कारण मी खूप असं लास्ट मोमेंटला डिसाईड केलं की मी पण त्याला रिंगच देईल.
आणि मला सुचत नव्हतं मेन म्हणजे की मी काय ते, माझ्या डोक्यात बऱ्याच ऑप्शन्स होते पण मला कळत नव्हतं. म्हणजे असं काहीतरी असं हवं होतं जे मी कॅरी करू शकेल बॅगमध्ये. आम्ही प्लेनने जाणार होतो तर असं छोटीशी वस्तू राहील बॅगमध्ये असं काहीतरी की कळणार नाही. सो मी पण रिंगच घेतली आणि ते सरप्राईजच होतं पण मी काही शूट नाही केलं खास असं. आणि मी खूप म्हणजे आय थिंक आम्हाला 24ला निघायचं होतं आणि मी 23ला वगैरे ती रिंग घेतली असेल. सो असं होतं. तर जस्ट हेच तुम्हाला सांगायचं होतं, आधीच्या ह्याच्यात मी सांगितलं नाही सो आत्ता सांगते आहे. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर थँक्यू. आणि पुढचे व्लॉग्स पण मी टाकेलच पटापट. सो ती सिरीज तुम्ही कंप्लीट पहा म्हणजे राजस्थानवाली सिरीज. आणि आम्हाला नक्की सांगा तुम्हाला काय आवडतं आहे काय नाही आवडत आहे. आणि तुम्ही व्हिडिओ पाहत असाल पण सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. बाकी भेटूया आपण पुढच्या व्लॉग्समध्ये. टाटा बाय बाय, सी यू. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की हे सगळं रिंग घेण्यामध्ये वगैरे वगैरे लास्ट मोमेंटला जे पण काही मी केलं त्या सगळ्यामध्ये मला माझ्या बेस्ट फ्रेंडने खूप जास्ती हेल्प केली. म्हणजे ती तिच्या ऑफिसनंतर ते गेली, 2-3 शॉप्स वगैरे फिरली, त्यात तिची तब्येतही ठीक नव्हती तरी तिने एवढं सगळं केलं. सो त्यासाठी तिला थँक्यू खूप सारं थँक्यू. आणि तिने प्रतीकला पण आय गेस थोडीशी हेल्प केली आहे त्याच्या सरप्राईजमध्ये सुद्धा. काय हेल्प केली, किती हेल्प केली दॅट आय डोंट नो, पण थोडंसं असं मला आलं होतं कानावरती की त्या दोघांचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. सो प्रतीककडनं पण तुला थँक्यू आणि माझ्याकडनं तर थँक्यू आहेच आहे सगळ्याच गोष्टींसाठी. सो आय लव्ह यू आणि थँक्यू. बाय बाय.